साला लोक बी गाडीनं मार सिलेंडर घेऊ फिरून राहिले, माहित नाही त्यांना सिलेंडर भेटूनच नाही राहिला म्हणते. तर मी आलो तो साईडवर बाल्याभाऊनं घातला मास, कारण की आज होता झरी मारायचा प्रोग्राम. तर बाल्याभाऊ फुल तयार होता, यानं हातवात जोडला, मग कामाला सुरुवात केली रफ्तारमध्ये ज्यानं काय केलं मशीनले पेटवून टाकला हिसाबामध्ये. मग का करता मशीनचं काम लागलं, मग मी जातो तिथे सुधरवासाठी गेलो. ते भैया म्हणे भैया थोडा काम चालू आहे, 5-10 मिनिट रुकना पडेगा म्हणे. तर त्यानं आम्हाला तुरंतच बनवून दिली मशीन. मग मी मशीन बनवून थोडा चाय प्यायला थांबलो. इथं बी पाहतो तर सिलेंडरचीच लपडी. मग बायसोबत थोडा बोलचाल केला तर म्हणे सिलेंडर नाही भेटत, आता आम्ही का करून म्हणे. आम्ही घेतलं इंडक्शन बी आम्हाला म्हणे 5-6 दिवसाच्या बाद भेटला म्हणे. ऑर्डर केला तर चाय पिऊन निघालो मी साईडवर जायसाठी. तरी पाहिलं तर तेच पिक्चर आहे, लोक सिलेंडर नेताना दिसूनच राहिले. तर म्हणलं साला करावं का. साईडवर पोहोचलो, मनपीजी काम करत होते, मी त्याच्या हिसाबात चेंगड घेतली. मनपीजी पुरी शॉर्ट होऊन गेली. मनपीजी म्हणे आता चेंगड केलं तर केलं, याच्या बाद केलं तर म्हणे काय बी फेकून मारून देईन म्हणे. तुझीच मजाकबाजी करता सुट्टी होऊन गेली. मग हातपाय धुवायला आलो, तर हे पोट्टे झाले इथं जांग धुवत होते. आता पाणी गंदा केलं तर हातपाय धुवायचे कुठे. सगळे काम निपटून होऊन गेलो. मी जिम मारायला आलो. तर आमचा कोच बी एवढा भारी आहे. आता तुम्ही सांगा असा कोच राहते का पाहिजे, पगले पण पाहिजे अंगामध्ये, किती पगला पण आहे. आता गमतीचा भाग होता, आपला गुरुजी आहे, गुरुजीची मजाक ना करायला लागत म्हणते, म्हणून म्हणलं जाऊ दे, जास्त काही बोलत नाही. बाकी ते तुम्ही समजूच शकता काय ना काय नाही तर.